निलेश घायवळनंतर सचिन घायवळवर सुद्धा मोकुका अंतर्गत कारवाई। तर निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी होणार। विधानसभेला 20,000 मतदान हे बाहेरून आणलं। आमदार विलास भुमरे यांचं हे धक्कादायक वक्तव्य। स्थलांतरित झालेल्या मतदारांना मतदाना दिवशी घेऊन आलो, एकनाथ शिंदेंनी मध्येच रोखलं आणि त्यानंतर भुमरेंची सारवासारव। शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नको, भाषा आणि शिक्षण तज्ज्ञांचा सरकारला सल्ला। जनतेची मतं जाणून घेण्यासाठीच्या प्रश्नावलीची गरज नेमकी काय? भाषा तज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित। मध्य रेल्वेवरती आज दुपारी 12:30 पासून 30 तासांचा मेगा ब्लॉक दरम्यान नेरळ ते खोपोली रेल्वे सेवा असणार बंद। कर्जतऐवजी नेरळपासून सीएसएमटी लोकल सेवा सुरू राहणार। मुंबई पोलिसांसाठी 45,000 घरांची टाउनशिप उभारणार। राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती स्थापन। मुंबई शहरातील 75 भूखंडांवर प्रकल्पाची उभारणी केली जाणार। कुख्यात गँगस्टर डी.के. रावला आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक। डी.के. रावच्या विरोधात खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकीचे आरोप। रिमांडसाठी आज कोर्टामध्ये केलं जाणार हजर। महाराष्ट्रातील 347 तालुक्यांना विशेष पॅकेजद्वारे नुकसान भरपाई मिळणार। सुधारित जीआरमध्ये 94 तालुक्यांचा नव्यानं समावेश। शेतकऱ्यांच्या संतप्त भूमिकेनंतर सरकारकडून आता जीआरमध्ये मोठे बदल। मुंबईसह कोकणातून मान्सूनची माघार। राज्याच्या उर्वरित भागातून मान्सून पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये माघारी जाणार। हवामान विभागाची ही माहिती।